सांग मग तुषार, काय गुड न्यूज आपल्याकडे? माझे पेरेंट्स येत आहेत. हॅपी? Yes. एकदम खुश. हा, आपल्या मुलांची स्वप्न पूर्ण करायला जे आपलं पूर्ण आयुष्य खर्च करतात ते म्हणजे आपले पालक. आणि जेव्हा त्यांचं परदेश फिरायचं छोटंसं स्वप्न मुलं पूर्ण करतात त्यात आनंद काही वेगळाच असतो. या दिवसाची वाट आम्ही जेव्हापासून कॅनडात आलोय तेव्हापासून पाहतोय आणि शेवटी 2 दिवस उगवलाच. आम्ही ऑलमोस्ट एअरपोर्टला पोहोचलोय. खूप एक्साइटमेंट आहे आमच्याकडे. आम्ही गाडी पार्क केली आहे आणि आता चाललोय. त्यांचं इमिग्रेशन पण झालंय एकदम इझिली. ते बॅग कलेक्ट करतायत. जस्ट वाट बघतोय की ते कधी बाहेर येतील. चल बघ, इथूनच आहे. आणि हाच तो क्षण ज्याची आम्ही खूप आतुरतेने वाट बघत होतो. तो आला आणि अगदी भावुक करून गेला. आता पालक आमच्यासोबत 3 महिने राहणार हा विचार करूनच मन काही थाऱ्यावर राहिना. या 3 महिन्यांसाठी आम्ही खूप काही प्लॅन्स करून ठेवलेत त्यांच्यासाठी. खूप काही फिरायचं आहे, बघायचं आहे आणि एन्जॉय करायचं आहे. काही क्षण जीवनात असे असतात की ते कधी संपूच नये असं वाटतं. त्यातलाच हा एक क्षण. आत्तापर्यंत जे सगळं काही त्यांना फक्त व्हिडिओ कॉलवर दाखवत होतो आता ते आम्ही त्यांना प्रत्यक्षात दाखवणार याचा विचार करूनच मन खूप खुश होत होतं. आणि घरात आल्या आल्या कुकू चिक्कूला सुद्धा भेटून झालं. ते दोघेही खूप एक्साइटेड असतात जेव्हा घरी कोणी येतं. इथून जायचं बाहेर. तिथून जायचं. हो ठीक आहे, बस. हा बस बस तिकडे बस. बघू कसा बसतो तू. बघू रेडी होऊन कसा बसतो कुकू तू. दाखव, सगळ्यांना दाखव कसा बसतो. व्हेरी गुड. बसून राहा, आम्ही रेडी होतो. तू दारावर बसून राहा, वाट बघ. ही आमची पॅरेंट्स सोबतची आणि कुकू चिकू सोबतची पहिली ट्रिप. आणि आज आम्ही जातोय टोरंटो आयलंडला. चला तर मग पटपट पॅकिंग करून निघूयात आता. आजचा दिवसही खूप मस्त सनी आणि ब्राईट असा आहे. आम्ही पूर्ण फॅमिली फिरायला जायला खूप जास्त एक्सायटेड आहोत. आईंनी चिकूला घेतलंय आणि मी कुकूला. आणि रस्त्याने जाताना जेव्हा CN टॉवरचं दर्शन होतं तेव्हा खूप भारी वाटतं. किती रुबाबदार आणि दिमाखात उभा असतो तो. जिथून फेरी सुटणार आहे तिथूनच जवळच्या एका पार्किंगमध्ये आम्ही मस्त अशी गाडी पार्क केली. चला. सगळं सामान सोबत घेऊन आता आम्ही फेरी पकडण्यासाठी निघालोय. आम्ही फेरीचे तिकीट्स ऑनलाईन ऑलरेडी काढून ठेवले होते जेणेकरून आम्हाला इथे लाईनमध्ये लागावं नाही लागणार. पटकन तिकीट चेक करून आतमध्ये गेलो आणि पाहतो तर काय, अरे बापरे, खूप जास्त गर्दी होती. तो अर्धा तास कसा बसा संपवून आम्ही फायनली फेरीमध्ये चढलो आणि नशिबाने आम्हाला बसायला जागा पण मिळाली. या फेरीतून जाताना जो काही निसर्ग आपल्याला दिसतो खूप सुंदर, म्हणजे अप्रतिम. ते निळशार पाणी, तो दिमाखात उभा असलेला CN टॉवर आणि स्कायलाईन, असं वाटतं बघतच राहावं. या 10 ते 12 मिनिटाच्या फेरीच्या राईडमध्ये मन कसं अगदी एकदम प्रसन्न होऊन जातं. फेरी आमची आता धक्क्याला लागली आहे आणि उतरून आम्हाला एक छानसा असा स्पॉट शोधायचा आहे. खरं तर आम्ही इकडे फिरण्यापेक्षा पिकनिक करायला आलो आहे, जिथे आम्ही एकदम चिल असा डे स्पेंड करू शकतो, निवांत असा. खरंच टोरंटो समरमध्ये किती सुंदर दिसतं ना. आणि खूप पटकन आम्हाला हा एक सुंदर असा स्पॉट मिळाला जो अगदी पाण्याच्या समोर होता, जिथून स्कायलाईन पूर्णपणे दिसत होती. कुकू चिकूला सुद्धा त्यांच्या बॅग्समधनं आम्ही बाहेर काढलं, पण खूप गर्दीमुळे ना ते दोघे घाबरतात. एकदम निवांत बसून मनसोक्त अशा गप्पा मारल्या. त्यानंतर ठरवलं चला आता जरा आपण फोटो आणि व्हिडिओ काढून घेऊयात. कुठलीही ट्रिप फोटोज आणि व्हिडिओशिवाय पूर्ण होईलच कशी.
कसा होता पप्पा तुमचा प्रवास? इंडियावरनं कॅनडा पर्यंत कसं वाटलं मग तुम्हाला टोरंटो आतापर्यंत? टोरंटो चांगलं वाटतं. काय काय आवडलं? हे आता हे आयलंड टोरंटो आयलंड स्वच्छता ट्रॅफिक रूल्स. आता परत जाताना परत विचारेल तुम्हाला काय काय आवडलं. तोपर्यंत आपण खूप फिरून घेऊ ना मग. पोटभर जेवण करून आता आम्ही दुसऱ्या स्पॉटला चाललोय. CN टॉवर तुम्ही टोरंटो मधून कुठूनही पहा, सुंदरच दिसतो. टोरंटो आयलंडचा परिसर थोडा फिरून घेतला आणि मग ठरवलं की आता कुकूजिकूला जरासं बाहेर फिरवून घ्यावं. चिकू चिकू चला 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 चला. संध्याकाळ झाली होती आणि आता टाइम आला होता परतीचा. फेरीच्या धक्क्यावर आलो आणि पाहतो तर काही लांबच लांब रांग होती. आणि जातानाही आता अर्धा तास वेट केल्यानंतर फायनली आम्ही फेरीमध्ये चढलो. ही आमची पहिलीच ट्रिप खूप छान झाली. सगळे खूप जास्त खुश होते. तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.